नमस्कार, माझे नाव श्री अक्षय सुरेश देवरे, सहाय्यक शिक्षक श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन। आज मी आपल्यासमोर एक कथा सादर करणार आहे आणि त्या कथेचं नाव आहे आजीची माया। विनय आपल्या आजीसोबत राहत होता। त्याची गावात एक छोटीशी पण छानशी झोपडी होती। आजी गावातल्या लोकांच्या घरी काम करायची, कधीकधी शेतावर जायची, 4 पैसे कमवायची। आजीचा नातू विनय शाळेत जायचा, मन लावून अभ्यास करायचा। विनयची आजी शिकलेली नव्हती, पण तिला शिक्षणाचं महत्त्व कळत होतं। ती विनयला नेहमी म्हणायची, बाळा खूप शिक, मोठा हो, शिकल्याशिवाय आपली गरिबी जाणार नाही। विनय आजीचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचा, मनातल्या मनात आपल्या आईबाबांचा विचार करायचा, त्यांना दोष द्यायचा, मला एकट्याला आजीकडे का ठेवले याचा सारखा विचार करायचा। कधीकधी माझे आई बाबा कोठे आहेत असं डोळ्यात पाणी आणून आजीला विचारायचा, पण आजी गप्प बसायची, काहीच बोलायची नाही। विनयला आश्चर्य वाटायचं, आपल्या आईबाबांबद्दल आजी आपल्याला काहीच का सांगत नाही। दिवसामागून दिवस पुढे जात होते, विनय मोठा होत होता, दुसरीकडे आजीचं वय देखील वाढत होतं। आता तिला काम करणं कठीण जात होतं, पण ती नातवासाठी सारं काही करायला तयार होती। हे वर्ष विनयचं 10वीचं वर्ष होतं। त्याने जीवतोड मेहनत केली, कठीण विषय शाळेतल्या शिक्षकांकडून समजून घेतले। विनयची मेहनत बघून आजीच्या डोळ्यात पाणी यायचं। ती कौतुकाने त्याला जवळ घ्यायची, मायेने पाठीवरून हात फिरवायची आणि म्हणायची, बाळा देव बघतोय बरं का तुला। विनयला देखील आजीचं फार वाईट वाटायचं। या वयात तिला काम करावं लागतं याची त्याला खूपच खंत वाटायची। वर्षाच्या शेवटी 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला। दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात विनयचं नाव फोटोसहित झळकलं, विनय राजाराम प्रभुणे। 10वीच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम। अभिनंदन करण्यासाठी मित्रांची, गावातल्या माणसांची रीघ लागली। पुष्पगुच्छ, मिठाईची पुडे यांचा तर ढीग लागला। जो तो येऊन विनयचं आणि त्याच्या आजीचं कौतुक करीत होता। गरीब परिस्थितीत देखील मेहनत करून विनयने यश मिळवलं होतं, याचं सर्वांनाच कौतुक वाटत होतं। तेवढ्यात विनयच्या झोपडीसमोर एक पांढरीशुभ्र महागडी कार येऊन थांबली। त्या पांढऱ्याशुभ्र गाडीतून एक पन्नाशीची व्यक्ती उतरली। त्यांच्या पाठोपाठ साडी नेसलेली गोरीपाण बाई देखील उतरली। ते थेट विनयच्या झोपडीत शिरले। लोकांनी बाजूला होत त्यांना वाट करून दिली। त्यांना बघताच आजी रडू लागली आणि म्हणाली, माफ करा मला, मी तुमची अपराधी आहे। विनय सारा प्रकार बघून गोंधळूनच गेला। गाडीतून आलेल्या बाई मात्र विनयकडेच पाहत होत्या, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं। मोठ्या अतिवमायेने त्या विनयकडे बघत होत्या। त्या बाईंनी चटकन विनयला मिठीत घेतले आणि म्हणाल्या, बाळा कुठे होतास रे इतके दिवस? अरे मीच तुझी आई आहे, हे बघ तुझे बाबा। या आजी खूप वर्षापूर्वी आपल्याकडे घरकाम करायच्या, पण एक दिवस आम्ही दोघे घरात नसताना त्या तुला घेऊन गायब झाल्या। खूप शोधलं, पोलिसात तक्रार केली, पण तू कुठेच भेटला नाहीस। आज पेपरमध्ये तुझं नाव वाचलं आणि थेट तुझ्याकडेच आले बघ। विनय आजीकडे बघत होता। आजी रडत रडत म्हणाली, होय रे बाळा, हेच तुझे आई बाबा आहेत। मला वाटलं तू माझी म्हातारपणी काठी होशील, माझा आधार होशील, म्हणून मी तुला घेऊन तेथून पळ काढला। माझं चुकलं, मला माफ कर विनय। विनय बाबांना म्हणाला, आई बाबा, तुम्ही नसताना आजीनेच मला वाढवलं, शिकवलं। तिच्या कष्टामुळे आणि प्रेमामुळे आज मी राज्यात पहिला आलो आहे। ती माझ्यासाठी माझी आजीच आहे। हे ऐकून सर्व लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला। आई बाबांना समाधान वाटले। बाबा म्हणाले, विनय चल आता, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे। आईने विनयचा हात पकडला तेव्हा तो जोरात ओरडला, आजी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, तूच माझ्या आई बाबा आणि आजी आहेस। तो प्रसंग बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले, सर्वांचीच मने हेलावली। मग बाबाच पुढाकार घेत म्हणाले, अरे वेड्या, आपण आपल्या आजीलाही सोबत घेऊन जाणार आहोत। असे म्हणतात विनयचा चेहरा उजळून निघाला। धन्यवाद।